हॅलो. हा बा, कामात आहात? नाही, बोल की. नाही, मला ते शेतीविषयी थोडे प्रश्न होते, ते विचारायचे होते. आपल्या गावातले सगळेच शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतात, पीक वाढवतात, पण नंतर त्या पिकाला काहीच भाव मिळत नाही मार्केटमध्ये. आणि हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. यावर काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे. हा, ही जुनीच अडचण आहे. मग आपण ती सोडवली पाहिजे. असं नुकसान किती दिवस सहन करणार? आम्ही येतोय संध्याकाळपर्यंत घरी, आल्यानंतर बोलू नीट. तुम्ही येताय? होय, आल्यानंतर चांगलं 2 दिवस राहणार आहे. आल्यानंतर निवांत बोलूया. अरे वा, या या लवकर या, आम्ही वाट बघतोय. होय, ठीक आहे. ठेवू काय? हा, ठेवते. काय रे लाडू, कुठं चाललायस? कुठे नाही. आणि हे काय लपवायला लागलायस? काय नाही. काय नाही? अरे मग लपवून काय घेऊन चाललायस? खाऊ आहे. बघू. भडंग आहे, भडंग. अरे खाऊ आहे तर मग खा की. असं लपवून कशाला घेऊन चाललायस? आमची पार्टी आहे दोस्तांची. काय पार्टी तुमची? अरे वा, हे भारीच चाललंय की. जात्याच्या खुट्या एवढा बी नाहीस खरं, आणि आत्तापासूनच पार्ट्या करायलास वे. तरी लाडू तुला सांगितलं होतं, तुझ्या काका बोका संगत ज्यादा राहू नगस, पण ऐकलं नाहीस बघ. काका बोकाने नाही सांगितलं. आमचा मिस करणार आहे. तुमचं तुम्हीच करणार आहे? कोण कोण दोस्त आहेत रे तुझ्या पार्टीला? माझ्या वर्गातली. अच्छा, आणि कसली पार्टी म्हणायची? असंच मज्जा म्हणून. बर 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 बरं, जरा बघू डबा, बघावं एकदा नक्की काय नेतोय ते. ग बाई, भडंग आहे व्हय. काय रे लाडू, पार्टीला कधी कोण भडंग बिडंग नेत असते व्हय? आम्ही सगळी आपापल्या घरातनं खाऊ घेऊन येणार, मग संगत करणार. बरं, असं लपवून का घेऊन चालला होतास? नाही, आणि आम्हाला एक सांग, तू काही इलेक्शन बिलेक्शनला उभा आहेस काय? नाही. हा, हे असलं पार्टी बिर्टी करायची गरज काय तुला? मी खाऊ म्हणल्यावर गोदक्का लाडूच देते, नाही तर भडंग देते. म्हणून मी अशी खाऊ पार्टी केली. सगळ्यांच्या वेगळा वेगळा खाऊ मिळतोय. बघा गोदाक्का, ऐका, तुमच्या या अशा वागण्यामुळे पोरग पार्टी करायलंय. अरे देवा, काय आजकालची पोरं आहेत, लई हुशार आहेत बाई. आता या वयापासूनच पार्ट्या जोडायलास होय तू? खाऊ पार्टी म्हणा, काय का असं ना, पार्टी हाय नव, मग झालं. लाडू, त्याला गोपाळकाला म्हणायचं. काय? गोपाळकाला. पण काय रे लाडू, तू भडंग नेतोयस, मग बाकीचे तुझे मित्र काय आणणार आहेत? माहित नाही, कुणी कुणाला सांगणार नाहीये. बर बर, आणि कुठे पार्टी, कुठे? आपल्या गोट्यात. आपल्या गोट्यात? अरे देवा, म्हणजे लई भारी होणार बघ तुमची पार्टी. लाडू, जातो. लाडू आला. लाडू खावा आणलास काय? तो काय आणलाय की? चल मग पार्टी करू. पार्टी नाही, गोपाळकाला. म्हणजे लहान मुलांची पार्टी. लाडू तुझा डबा उघड. मी शेवटला आलो, मी शेवटला उघडणार. तुझा डबा उघड. चिरमुरे तुझा उघड. तू पण
सगळ्यांनीच भडंगाने चिरमुरे आणतात असला गोपाल काला नसतो कधी. अगं बाई, सगळ्यांनी एकच पीक लावलंय वाटतं. आता खावा भडंग, भडंग पार्टी, खावा खावा. आता मनात नसलं की नाही लाडू तरी हेच खायला लागणार बघ, भडंग. तू का आणलं भडंग? मी आणलं होतं की. मला काय माहिती तू आणला होतास भडंग. तू आधी सांगितलं असतं तर मी दुसरं काहीतरी आणलं असतं. हेच ताळमेळ नसलं म्हणजे असं होतंय. आधीच जर तुम्ही एकमेकाला सांगितलं असतासा तर समद्याने एक वेगळा खाऊ आणला असता की नाही. असली कसली पार्टी र लाडू आता तुझी? भडंग पार्टी? येडपटाच आहेस बघ खरं. मी येणार नाही. असं कसं बरं? आता तुम्हीच सांगा पोरांना. तुम्हाला जरा आधीच सांगितलं असतं काय काय आणायचंय तर असं झालं असतं का? म्हणजे लाडू काय झाला? येडा. लाडू एडा लाडू एडा 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 एडा. मी येडा नाही. येडाच आहेस. मला येडा म्हणतीस? आता थांब, आता माऊला सांगतोस तुझं नाव. सांग सांग, तुझी माव काय आमसनी खात नाही. सांगतोच आता. माऊ. चहा. अरे वा. घरचा चहा म्हणजे घरचा चहा, जगात तोड नाही त्याला. हो, पण बरं झालं ना आबा मी तुम्हाला फोन केला, नाहीतर तुम्ही येणारच मला समजलंच नसतं. सरप्राईज यायचं डोक्यात होतं पण राहूनच गेलं. निदान तो भडंगाचा डबा तर देऊन जा. आबा, अरे वा. मला काकी येडा म्हणाली. असं हो नाही ते चिल्ली पिल्ली पार्टी करत बसली होती म्हणून जर आपलं चिडवलं, बाकी काही नाही. आमचा लाडू किती हुशार आहे माहितीये ना व? आणि त्याला तुम्ही येडा म्हणताय. याच्या पुढं त्याला चिडवणार नाही म्हणा असं. बरं बाबा, इथनं पुढं चिडवणार नाही तुला. काय रे लाडू, पार्टी कसली चालती? अहो ते गोपाल काला. समधी पोरं मिळून एकमेकाचा खाऊ खायल्यात. मग झालं का खाऊ खाऊन? नाही. एक काम कर, खाऊ संपून ये, मग आपण मस्त गप्पा मारू. हा. काय? चालतंय. मी संपवताना येतो. या. गोदक्का, मला अजून खाऊ दे. चल देते. अंजली, हा तू मला दुपारी फोन केलता, नक्की काय प्रॉब्लेम झाला? हा सांगते. अहो ते आपल्या गावातले तुकाराम दादा आहेत ना, त्यांनी यावेळेला शेतात टोमॅटो लावला. पण यावेळी टोमॅटोला काहीच भाव आला नाही म्हणून रागारागात त्यांनी त्यांचं अख्खं शेतच नांगरून टाकलं. आता हा प्रॉब्लेम फक्त तुकाराम दादांचा नाहीये, गावातल्या सगळ्या छोट्या शेतकऱ्यांचा. मग सरपंच मला म्हणाले तुमच्याशी एकदा बोलून घे. आपल्या शेतकऱ्याचं आहे ना, कळपातल्या मेंढरासारखं झालं. म्हणजे एखाद्या पिकाला भाव मिळाला की सगळे तेच पीक घेतात. त्यामुळे होतं काय, पीक जास्त आणि मागणी कमी, त्यामुळे भावही कमी मिळतो. फक्त हेच कारण नाहीये आबा, बऱ्याच जणांच्या जमिनीचा कसही कमी झालाय आणि त्याचा उत्पन्नावर फार वाईट परिणाम होतो. रासायनिक खताचा मारा केला की असंच होणार. हा काय, मी जेव्हा शेती करायचो तेव्हा नवीन नवीन प्रयोग करायचो. राजकारणात शिरलो आणि ते सगळं सुटलं. सध्या काय प्रगती झाली आहे याचा फक्त अंदाज आहे, पूर्ण माहिती नाही. तू एक काम कर, मी कोल्हापुरातल्या शेती विभागातल्या ऑफिसात फोन करतो, तू तिथल्या तज्ञांना जाऊन भेट. तू आणि राणा दोघं बी जावा. चालेल. मी आधी एकदा इंटरनेटवर सर्च करते
आणि मग तज्ञांनाही जाऊन भेटते. बघूया काय मार्ग निघतो. चालतंय. म्हणजे हे काय बरोबर नाही केलं. गावातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यात काय चूक आहे? आणि ते बरोबरच आहे, पण हे काम तर आम्ही बी केलं असतं. तुम्ही नुसतं जाऊबाईच म्हणला, आम्हाला काय सांगितलंच नाही. आता याचा राजकीय फायदा नुसता जाऊबाईंलाच होणार. खर तर तुम्ही दोन्ही बी सुनांना समान वागणूक द्यायला पाहिजे. कशी सारखी वागणूक देऊ? थोरल्या सुनबाईंनी काळजी दावली, लोकांचे प्रश्न समजून घेतले, ते सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले. आणि धाकल्या सुनबाईंचं काय? त्या बसल्यात बारक्या पोरांना चिडवत. कशी समान वागणूक देऊ सांगा ना तुम्हीच. नाही तसं नाही, पण आम्हाला जर येऊन कुणी काही सांगितलंच नाही की ही अडचण आहे, तर मग आम्हाला समजणार कसं? तुम्हाला सांगून काय उपयोग नाही, हे सगळ्या गावातल्या लोकांना कळलंय. आणि ह्यो काय राजकीय मुद्दा नाही. तेव्हा तुम्ही काय जास्त लोड घेऊ नका. मुद्दा जरी राजकीय नसला तरी राजकीय फायदा होणार आहे जाऊबाई. त्याला आपण काय करणार? हा, तुम्ही एक काम करा, तुम्ही काम करा, तुम्हाला बी फायदा होईल. बरं चला, आम्ही जरा आराम करतो. हो, मी जेवण झालं की हाक मारते. चालतंय. काय करते? एवढं रात्रीला कसलं काम करते? हा, सांगा की. अहो, काय करताय? झोप नाही आली वाटते. एवढ्या रात्रीला कशाला काम करताय? झोपा की उशीर झालाय. एवढं काम होऊ दे, मग झोपते मी. तुम्ही झोपा. नाही, तुम्ही झोपा मग मी झोपतो. अहो, मला झोप नाही येते. तुम्ही जाऊन झोपा. काम करून दमला असाल ना. नाही हो, उलट तुम्ही दिवसभर काम करत असता, तुम्हाला ज्यादा कंटाळा आला असणार. हो, पण आपल्याला उद्या त्या तज्ञांना भेटायला जायचंय ना, मग त्यासाठीची जरा माहिती गोळा करते. म्हणजे त्यांच्याशी काय बोलायचंय ते आपल्याला समजायला पाहिजे, आणि ते काय बोलतायत हेही आपल्याला कळायला पाहिजे ना. ठीक आहे, मग मी बी जागतो तुमच्या संगत. कशाला उगीच? कशाला म्हणजे? अहो, नवरा बायकोने एकमेकांना साथ द्यायची असते. आता तुम्ही जागताय म्हणल्यावर मला बी जागायला पाहिजे. हे असं? होय, असंच. बरं ठीक आहे, मी पटकन काम संपवते. तोपर्यंत थांबा. अहो अहो, झोप आली असेल तर सरळ जाऊन झोपा. असे झोपलात ना तर मला पण झोप येईल. नाही, झोप नाही आली मला. आणि आली तरी जागेन मी. तुमच्यासाठी मला जागायच पाहिजे. ठीक आहे, मग हे बघा, हे ऐका. बाहेरच्या देशात आणि आपल्या देशात सुद्धा शेतीचे असे वेगवेगळे प्रयोग होतात. आपण फार मागे आहोत. होय, आपण पण असं प्रगत तंत्रज्ञान आणलं पाहिजे. म्हणजे लई महाग असणार, आपल्याला परवडेल, पण इतर शेतकऱ्यांना परवडेल का? त्यासाठीच तर मार्गदर्शन घ्यायला जायचंय आपण. हे दाखवा. दाखवा की. बस, चला जाऊन झोपूया. झालं काम? हो नाही, ते करा की तुम्ही. हो, थोडस राहिलंय, आता ते उद्या सकाळी उठून करते. आता आपण झोपूया. हो नाही, मी जागतो की तुमच्या संगत. तुम्ही करा काम. अहो, कशाला? माझ्या जागरणाच्या वेळेला तुम्ही मला साथ दिलीत ना, मग आता तुमच्या झोपेच्या वेळेला मी तुम्हाला साथ देणार आहे. आता कसं बोललात? बरं
चला झोपा, ते उद्या बघू. हो आणि हो, उद्या आपण त्या तज्ञांना भेटून गावातल्या शेतीचा प्रश्न सोडवायचा म्हणजे सोडवायचा. होय लाडू, आज मस्त झाली बघ कुस्ती तुझी. अरे दादा कुठे निघालाय? माऊ तू पण निघालायस काय? हो, आम्ही कामासाठी कोल्हापूरला चाललोय. मी येऊ? नाही, शाळा बुडवायची नाही हा लाडू. आई ग, माझ्या पोटात दुखायलंय. पोटात दुखायलंय वय? मग आता गाडीवर बसल्यावर अजून दुखणार. नाही नाही, गाडीवर बसल्यावर व्यायाम होतोय आणि पोट दुखायचं थांबतंय. लाडू, अजिबात ढोंगीपणा करायचा नाहीये. गपचूप शाळेला जायचंय, जा. आई ग, पोटात दुखतंय. होय वहिनी, त्याला घराचा आराम करू द्या, तर आणि जास्त पोट दुखायचं बघा. रानादा कोल्हापूरला न्यायला लागतंय. अरे लाडू, आपल्या गावात लई चांगलं डॉक्टर आहेत. चल आपण त्यांच्याकडे जाऊया. रानादन वहिनीच नाही, जाऊ दे त्यांच्या कामाला. चल बघू. मोठ्या डॉक्टर कडे न्यायला लागतंय. होय काय? अयो, इकडे पोरासनी डॉक्टर कडे न्यायचं म्हणल्यावर ते रडत्यात आणि याला कोल्हापूरला मोठ्या डॉक्टर कडे जायचंय. वा, काही नाही हो, शाळा बुडवायची म्हणून अशी नाटकं करतोय. नाही, शाळा बुडवायला नाही, मला फिरायला यायचंय. आधी मुंबईला नेतो म्हणलं होतं, तिथे बाई नेलं. मी येणार. लाडू, अरे आम्ही कामासाठी चाललोय ना बाळा, फिरायला नाही. मी काम करा, मी फिरतो. लाडू, अरे बरं ये इकडं, अहो, ये इकडं. लगेच रुसते तुम्ही. ये इकडं. अहो, एका दिवसानं काय होणार आहे? उगाच वाईट सवय कशाला लावताय? वाईट काय त्यात? आपल्या संगत ते येणार आहे. तिकडं आल्यावर शेतीच्या 4 गोष्टी ऐकल, त्याच्यासाठी बी चांगलंय. येऊ दे की. ए लाडू, चल. आता असा येणार आहेस का तू? श्रीपती दादा, त्याला गोदाकाकडे घेऊन जा, अंघोळ घालून कपडे बदलायला सांग. चल चल चल, कपडे जा बदलू. लवकर. ए, चल चल. लवकर ये काय, नाही तर आम्ही निघून जाऊ बघ. काय हो तुम्ही? रानादा, आपण रंकाळ्यावर फिरायला जाऊया. जाऊया की, काम झाल्यावर जाऊया. काम का बावणार? काम झालं की. मग मावा आणि मी बोटीत पण बसतो. बरं, आपलं काम लवकर झालं तर बोटीत बसूया आणि भेळ पण खाऊया. रानादा, थांब 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 थांब. काय झालं? थांब. ही पुढे गर्दी कसली आहे? असेल काहीतरी. चल बघूया. नाही नाही, नको, आपल्याला उशीर होतोय जायला. पण गर्दी कसली आहे बघूया तर. असेल काहीतरी. चल चल. बरं बरं बरं, बघूया. हळू हळू. कशाची गर्दी म्हणायची? तिथे इंटरनेट पैलवान आले. तर रानादा पण इंटरनॅशनल पैलवान आहे. कोण आहे? पैलवान राहुल आवारे, हरियाणाचे पैलवान पूजा धारा. रानादा रानादा, चल बघूया. नको नको, आपल्याला उशीर होईल जायला. लाडू, नाही रानादा, मला पैलवान बघायचे. चल की. बरं बरं, आपण बघूया. हो काय, लई मोठं पैलवान आहे, जाऊन बघूया की. बरं, पण जरा लवकर आव. होय. अरे होय. हळू हळू.
टाटा योद्धा पिकअप मार्फत गावगावच्या पैलवानांना चांगलं कुस्तीचं मार्गदर्शन मिळावं म्हणून हा पैलवानांचा शोध सुरू आहे. आज आपल्या इकडे चांगल्या पैलवानांना संधी मिळत नाही आणि म्हणून ते पुढे येत नाहीत, तर त्यांच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी संधी घेऊन आलो.